मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भरड एक चकवा. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. हिमालयातील पर्वतरांगेमध्ये ट्रेकिंगसाठी गेले असतानाच संध्याकाळ होण्या अगोदर एक विचित्र प्रकार डोळ्यासमोर आला. आम्ही सर्वजण मिळून एका उंच पर्वताच्या कड्याच्या पायथ्याला थांबलेले असतानाच पाण्याच्या शोधामध्ये आतपर्यंत 1 किलोमीटरवर गेल्यानंतर एक सारखा आत जाण्यासाठीचा रस्ता दिसला. गुहेच्या आतील बाजूस राहण्याच्या दृष्टिकोनातून फार चांगली जागा दिसली, म्हणून आम्ही 8 जण त्या ठिकाणी पोहोचलो. आजची रात्र येथेच घालवायची असं मी ठरवलेलं होतं. बहुधा हिमालयाच्या पायथ्याशी जागा असावी. आम्हाला या भागात जाण्या अगोदरच सूचित करण्यात आलेले होते. सदर भाग हा आदिवासी लोकांची वस्ती केलेला असून येथे शक्यतो ट्रेकिंगला जाणे मनाईच आहे. त्यामध्ये प्रमुख जमाती म्हणजे नागा लोक होते. परंतु आमच्यातील ट्रेकिंग ग्रुपमधील बरेच जण खूपच हट्टी होते. आणि त्यात विशेष म्हणजे गोष्ट काय होती तर एक जडीबुटी शोध घेण्यासाठी सर्वजण या पर्वतावर चढून जाणार होतो. एका विशिष्ट प्रकारच्या गोष्टीतून तयार होणारी ही वनस्पती होती जी माणसाला चिरतारुण्यामध्ये ठेवण्यास मदत करत होती, जी लाखो रुपयांना विकली जात होती. त्याच्या शोधासाठी आमच्या ग्रुपमधील 5 जण निघाले होते. आम्ही बाकी 3 जण केवळ ट्रेकिंगची हाऊस म्हणून निघालेलो होतो. सोबत असलेल्या सर्व बॅगमधून आपले आवश्यक असलेले साहित्य घेऊन आम्ही त्या गुहेमध्ये गेलो. तर आम्हाला असं जाणवलं की जवळजवळ 70 फूट आतमध्ये मोठी आहे व तिच्यात मध्ये नैसर्गिकरित्या कमानी निर्माण झालेल्या आहेत. पूर्वी बहुतेक तपश्चर्याच्या दृष्टिकोनातून या गुहेचा वापर केला जात असावा असा आमचा अंदाज होता. जवळच असलेले साहित्यामधील एक पेट्रोलची बॉटल घेऊन मस्तपैकी गोल गरगरीत मशाल तयार केली आणि त्या ठिकाणी ती पेटवून आम्ही त्या गुहेमध्ये मध्यभागात आमच्या रात्रीच्या भोजनाचा कार्यक्रम सुरू केला. अंधारामध्ये या प्रकारचा आमचा प्रोग्राम सुरू होता. 8 जण अगदी मस्त मजेमध्ये गप्पा मारत या भोजनाच्या गोष्टीला सुरुवात केली होती. मागच्या बाजूला आतमध्ये खूप लांबवर मशालीच्या प्रकाशाच्या उजेडामध्ये कसला तरी पांढरा शुभ्र ढिगारा साचलेला दिसला. आता मात्र येथे आतमध्ये एवढे पांढरे शुभ्र स्वरूपात दिसणारे काय बरं असावे असा आम्ही विचार करत होतो. त्यावेळेला मात्र भूक एवढी जबरदस्त होती की तिच्या पुढे ते जे काय दिसत आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. आतमध्ये निवांत विश्रांती घेण्यासाठी आम्ही आमच्या बॅग्स ओपन केल्या आणि करण्याचे साहित्य घेतले आणि त्यावरती आरामशीर पहुडलो. उद्या सकाळी पर्वतावरती कसं पर्वतारोहण करून कोणती दिशा आखायची या संदर्भातली आमची एकमेकांसोबतची बैठक सुरू होती. तेवढ्यात मागच्या बाजूला लघुशंकेसाठी विनीत गेला. लघुशंका करून बराच वेळ परत आलाच नाही. मग सतीशला मी पाठवलं. त्याला विनीत काय करतोय पहा बरं म्हणून सांगितलं. खूप वेळ झाला. विनीत त्या पांढरे शुभ्र साचलेल्या वस्तूच्या ढिगाऱ्याकडे उभा राहून वरच्या दिशेने पाहत होता. साधारण 50 ते 60 फूट अंतरमध्ये पर्वताच्या वेगवेगळ्या कमानी आणि उंचवटे पार करत कसाबसा सतीश विनीत पर्यंत पोहोचला आणि तोही वरच्या दिशेने पाहतच उभा राहिला. आता मात्र आम्ही 6 जण त्या दोघांकडे पाहत होतो. आमच्याकडे असलेले मशालीस हातामध्ये धरत आम्ही हळूहळू वाट करत त्या दिशेने निघालो. असा कोणता प्रकार आहे ज्यामुळे दोघे तिथे पाहत उभारलेले आहेत हा प्रश्न आम्हाला पडला होता. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिकरित्या गोव्यामध्ये तयार झालेल्या कमानी होत्या. त्यातून वाट काढत उंचवटे पूर्ण करत आम्ही तिथे पोहोचणार. तोच विनीत आणि सतीश
दोघे तेथून गायब झालेले दिसते. वरच्या दिशेने पाहिले तर उंच लांबलचक वर जाणारा मार्ग दिसला आणि त्या भागामध्ये अनेक मानवी हाडांचे सापळे आम्हाला दिसले. तेही विचित्ररित्या तुटलेल्या अवस्थेत. आणि खाली जो खच पडला होता तो संपूर्ण पांढऱ्या शुभ्र हाडांचा आणि कवट्यांचा होता. हे विचित्र प्रकार पाहताच आम्ही सारेजण खूपच घाबरलो आणि तिथून सतीश आणि विनीतला हाक मारत मागच्या दिशेने पुन्हा परत फिरत असतानाच विचित्र कमानीतून आम्हाला बाहेर पडण्याची वाट मात्र सापडेना. विनीत, सतीश, एका पाठोपाठ एक याप्रमाणे आम्ही 6 जण हाक मारत होतो, परंतु त्या दोघांचा कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नव्हता. ते कोठे गुप्त झाले असतील याचा मी विचार करत होतो. तोच त्या हाडांच्या ढिगाऱ्याच्या पलीकडच्या बाजूला खालच्या दिशेला जाणारी वाट आम्हाला दिसली. आम्हाला हे समजत नव्हते की आम्ही नेमके कुठे जावे. मागच्या दिशेने पाहावे तर गुहेच्या आतमध्ये येणारी वाट दिसत नव्हती. फक्त नैसर्गिकरित्या उंच ओटे आणि ज्या कमानी होत्या उंच उंच. डोंगराच्या आतमध्ये जुन्या वडाच्या पारंब्या, मुळांची गर्द दाटी होती. बाकी दुसरे काहीच नव्हते. वरच्या दिशेने आवासून उभा असलेल्या भुयार आणि त्यामध्ये दिसणाऱ्या पांढऱ्या हाडांच्या सापळ्यांच्या आकृत्या आणि खाली पडलेला तो मानवी हाडांचा ढिगारा. 6च्या 6 जण एकमेकांच्या हाताला धरून मागेच वाहण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु 50 ते 60 फूट अंतर मागे गेल्यानंतर परत हाडांचा ढिगारा आणि तीच जागा आम्हाला दिसत होती. पुन्हा तिथून मागे फिरले तर परत ते दृश्य. ही फारच विचित्र घटना आमच्या सोबत होत होती. आता काय करावे हे मात्र अजिबात सुचत नव्हते. आमचे सामान आम्ही जिथे ठेवले होते तेही आम्हाला सापडत नव्हते. फक्त एक मशाल, खिशामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या बॅटऱ्या आणि खिशात असलेली पाण्याची बॉटल या व्यतिरिक्त जवळ काहीच नव्हतं. मशालीचा उजेड किती वेळ टिकणार? जोपर्यंत यातील तेल आहे तोपर्यंतच. बरोबर असलेली 5ही जण भयंकर घाबरलेले होते. मनामध्ये भीतीने प्रवेश केला होता. त्या भागामध्ये असणाऱ्या आदिवासी नरभक्षक नागालोक यांच्याबद्दल अगोदरच आम्ही हे ऐकून खूपच घाबरलेलो होतो. खूप वेळ रडल्यानंतरही विनीत आणि सतीशचा प्रतिसाद काही केले येत नव्हता. आता केवळ तो समोर ढिगाऱ्याजवळून खाली जाणारा भुयारी मार्ग आमच्यासाठी प्रवासाचा एकमेव मार्ग उरला होता. जयेश मला म्हणाला, आपण कुठेही जायचे नाही, इथेच आपण बसून राहू. पुढे काय वाढून ठेवले आहे हे आपल्याला माहीत नाही. जेव्हा दिवस उजाडेल तेव्हा आपण इथून बाहेर पडू. पुढे जायला नको. एकांशी सर्व पटले. आम्ही घराच्या बाजूला बसून राहिलो. वरच्या बाजूने कसला तरी खळखळ करणारा आवाज येऊ लागला. त्या आवाजामध्ये काहीतरी वरून खाली पडत आहे हे मात्र जाणवत होतं, पण नेमकं काय पडत आहे हे मात्र समजत नव्हतं. मशालीचा जीव शेवटच्या घटका मोजत होता आणि आमच्या मनामध्ये भयंकर भीतीचं वातावरण वाढत चाललेलं होतं. आम्ही मागच्या बाजूला पाहून हाक मारत होतो तर बरोबर समोरच्या बाजूला ढिगाऱ्यावरती वरून पुन्हा हाडांचा खच पडला. वरच्या पर्वताच्या दिशेने भुयारी मार्ग जात होता. वाटेतच हाडांचा खच खाली पडत होता. तेवढ्यात राजेश ओरडला, बापरे, हे काय आहे? खाली पडलेल्या हाडांच्या ढिगाऱ्यांमध्ये 2 हाताची हाडे तुकडे होऊन मनगटाच्या जवळ ब्रेसलेट असलेली दिसली. ती हाडे त्यांच्या हातामध्ये असलेले ब्रेसलेट ओळखीचे वाटले. राजेश म्हणाला, अरे हे तर विनीत आणि सतीशचे ब्रेसलेट आहे. बघ ना, त्याच्यावरती निळ्या रंगाचा खडा दिसत आहे. अर्ध्या तासाचा हा सगळा घडलेला प्रकार मन हेलावून टाकणारा होता आणि हुबेहूब अगदी तसेच ब्रेसलेट विनीत आणि सतीशच्या हातामध्ये होते. वरच्या दिशेतून येणारे मानवी हाडांच्या खचच्या खच नक्कीच काहीतरी विचित्र संकट घेऊन येणार होते. 6 जण त्या मशालीच्या संपत चाललेल्या ज्योतीकडे पाहत
सकाळ होण्याची वाट पाहत होते. वरच्या भागातून खचाखच पडणारा तो हाडांचा खच समोर साचलेला होता आणि तेवढ्यात मंद होत चाललेला प्रकाश जीवाची काऊर वाढवत होता. जयेशने तेवढ्या वातावरणात गप्पा मारण्यास सुरुवात केली, पण डोळ्यासमोरून हाडांच्या सापळ्यात तुटलेली 2 हातांची हाडे, त्यावरचे ब्रासलेट मात्र नजरेसमोरून जात नव्हते. राजेश, जयेश, श्री, प्रभाकर, तेजस आणि मी शांततेने पुढे काय करायचं याच्याबद्दल विचार करत होतो. जवळच्या बॅटरी काढून उजेड करायचा आणि कशीबशी रात्र काढायची, हा आमचा विचार होता. समोर दिसलेल्या एकमेवच्या खालच्या दिशेने जाणारे भुयारी वाटेतून मार्गक्रमण करून जावे, तर कुठे निघेल याचा पत्ता नव्हता. मशाल शांत झालेली होती. श्रीने त्याच्या जवळची बॅटरी लावली. ते थोडक्या प्रकाशामध्ये, प्रचंड वाढत चाललेल्या थंडीमध्ये एकमेकाला धरून आम्ही शांत बसलेलो होतो. त्याच वेळेला श्री म्हणाला, आपण एका कमानीजवळ खड्ड्यामध्ये जर बसलो तर बरं होईल. जर कोणते संकट आले तर आपल्याला ते दिसेल व त्याला आपण दिसू शकणार नाही. सर्वांना त्याची कल्पना योग्य वाटली. मग आम्ही सगळेजण चढ उतार असणारे त्या गुहेतील एका उंचवट्याच्या बाजूच्या खड्ड्यांमध्ये एकत्रित एकमेकाला धरून तेथेच बसलो. त्याच वेळेला त्या भुयारी मार्गातून 2 नग्नावस्थेतील लोक बाहेर येत असलेले दिसले. हातामध्ये जाडवेलीचे लाकूड, यापुढे पांजरा असाव्यात. अगदी हुबे शेतामध्ये सऱ्या पाडण्यासाठी आकार असतो याप्रमाणे ते होते. सरासर करून त्यांनी तो पडलेला हाडांचा खच त्या फावड्यासारख्या लाकडाने ओढत ते भुयारी वाटेतून खाली ढकलायला सुरुवात केली. आमच्या पुरतेच ध्यानात आले होते की हे नक्कीच आदिवासी लोक असावेत. वरून जेवढा पडलेला खच होता तो सर्व कसाबसा त्यांनी खाली ओढत नेला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवी कवट्या आणि हाडांचा खच आम्ही प्रथमच पाहत होतो. आम्हाला हे मात्र नक्की माहीत होते की विनीत आणि सतीश हे दोघे याच लोकांच्या कचाट्यात सापडले असावेत व काहीतरी त्यांचं विचित्र झालं असावं. परंतु आम्हाला हे समजत नव्हतं की आम्ही ज्या वाटेतून आत आलेलो आहोत त्या गुहेमध्ये जी वाट होती ती नेमकी कुठे गेली. आम्हाला बाहेर पडायचा मार्ग का दिसत नव्हता. आम्ही एकमेकाला सावरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही नग्नावस्थेतील पुरुष त्याच वाटेने आतमध्ये गेले. आता आम्हाला हे समजून चुकले होते, येथे आदिवासी लोकांचा वावर फार मोठ्या प्रमाणात आहे आणि नक्कीच येथे अशा विचित्र घटना घडत असतील. परंतु एवढ्या कमी कालावधीमध्ये 2 व्यक्तींचे प्रेताच्या वरील मास जाऊन हाडेच खाली पडताना नुसती दिसत होती. हा काय बरं विचित्र प्रकार असावा. नक्कीच जीवाला धोका हा होता. थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. आमच्या जवळचं साहित्य नेमकं कुठे होतं हे समजत नव्हतं. 1 तासाचा वेळ कसा बसा गेला. त्यानंतर जयेश व श्री म्हणाले, आपण काही जरी झालं तरी या समोरच्या गुहेच्या खाली जाणाऱ्या भुयारातून जायचे नाही. जेव्हा दिवस उजडल्यासारखे दिसेल व उजेड आल्यासारखे वाटेल तेव्हा मागच्या बाजूला असलेली वाट आपल्याला नक्कीच दिसेल. त्या वाटेने आपण जाऊयात. आम्हाला त्या दोघांचे म्हणणे पटले होते. घड्याळामध्ये पहाटेची वेळ झालेली होती. 3 वाजले होते आणि सूर्योदयानंतर आम्ही तिथून सुटणार होतो. एक एक क्षण भीतीने भरलेला होता. त्यात अजून भर काय म्हणून समोरच्या बाजूने एक भला मोठा सर्प झाडांच्या मुळामधून येताना दिसला. ते पण जवळच असलेल्या बॅटरीच्या मंद प्रकाशात डोळे चमकल्यामुळे तो आम्हाला समजला. आता बहुधा आपली काही खैर नाही. तो जर आमच्या दिशेने आला तर आम्ही व आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी किंचाळणार, ओरडणार हे अगदी नक्की ठरलेलं होतं. आणि अगदी तसंच झालं. तो सर्प कसा बसा वाट शोधत राजेशच्या हातावरून पलीकडे चालला. राजेश मोठ्याने ओरडला आणि आता मात्र काय संकट येणार हे समजत नव्हतं. त्या भुयारी वाटेतून कोणीतरी येत आहे असा आवाज येऊ लागला. आम्ही लागलीच मान खाली घालून
गुहेच्या त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसण्यासाठी तिथून पळालो. तेवढ्यात पुन्हा 2 माणसं त्या ठिकाणी आली. त्यांनी त्यांच्या जवळच्या कमरेला बांधलेल्या कापडातून 2 कसली तरी फुलं बाहेर काढली आणि तेथे ठेवली. या फुलांपासून जवळच अंतरावरती तेजस होता. त्या फुलांचा वास येताच तेजस जागेवर ताडकन उभा राहिला आणि तो त्या भुयाराच्या दिशेने निघाला. बाजूलाच ते 2 पुरुष उभारलेले होते. तेजस वरच्या दिशेने पाहू लागला. अगदी विनीत ज्याप्रमाणे सर्वात अगोदर पाहत होता अगदी तसाच. त्याला आम्ही काही बोलू शकलो नाही, का तर आवाज करावं तर ते आम्हालाही पारद म्हणून हेरू शकत होते. कसा बसा थोडा वेळ हा चाललेला प्रकार पाहत होतो. तेजस तसाच उभा राहिलेला होता, वर पाहत होता. त्या दोन्ही लोकांनी काही न करता तेजस जागेवरून कोसळला. तो घसरत घसरत भुयाराच्या दिशेने निघाला. बहुधा विनीत आणि सतीश याच पद्धतीने त्या फुलांच्या वासाने मोहित होऊन तेथे कोसळले असावे व ते त्या भुयाराच्या मार्गाने आत गेले असावेत. तेजसच्या पायाला धरून ओढत 2 जण आतमध्ये नेत होते. तेजस कोणत्याच प्रकारे प्रतिकार करत नव्हता. तेवढ्यात जयेश म्हणाला, आपण येथे थांबून काहीच उपयोग नाही. आपल्याला या मार्गाने आत जाणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्या डोळ्या देखत आपला मित्र मारला जाईल. आम्ही हळूहळू करत नाकाला रुमाल बांधून त्या फेकलेल्या फुलाच्या वासाचा जराही गंध आमच्या नाकापर्यंत न जाऊ देता ते भुयाराच्या मार्गापर्यंत पोहोचलो. कोपऱ्यावरती रांगत रांगत आम्ही आत निघालेलो होतो. हाडांच्या पडलेल्या खचामधून वाट काढत आम्ही पुढे निघालो होतो आणि कितीतरी मानवी कवट्या, पायांचे आकार, हातांच्या मनगट्टीचे तुकडे, कोपरे त्या ठिकाणी पडलेली दिसत होते. जाताना एक प्रकारचा प्रकाश लांबून त्या भुयाराच्या वाटेने येताना दिसत होता. तो कशाचा होता हे मात्र काही समजत नव्हतं. आणि त्या मंद प्रकाशामध्ये वाट काढत ते 2 व्यक्ती तेजसला ओढत नेत होते. साधारण 8 ते 70 फुटांचं अंतर पार केल्यानंतर वरून येणारा प्रकाश त्या भुयाराच्या वाटेमधून दिसला. अगदी माणूस घसरत घसरत जावं असं ते भुयार होतं. कसे बसे आम्ही 5 जण एकमेकांना सावरत तिथपर्यंत पोहोचलेलो होतो. समोरच प्रकाश दिसत होता. तो उंचावरून अगदी हुबेहूब तशाच पद्धतीच्या वरून खाली येणाऱ्या अगदी हुबेहूब पहिल्या भुयारी वाटेसारख्या वाटेप्रमाणेच होता. विनीत व सतीश ज्याप्रमाणे त्यावरून येणाऱ्या वाटेकडे पाहत होते अगदी त्याचप्रमाणे तो वरून येणारा मार्ग होता. तिथूनच प्रकाश येत होता. तेथे गेल्यानंतर त्या दोन्ही लोकांनी तेजसच्या पायाला बांधले आणि वरून खाली आलेली एक पारंबी वजा दोरी होती, त्याला तेजसला बांधून वरच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली. तेजस वरच्या बाजूने वर उलटा टांगून वर चाललेला होता. पोकळ आकाराचं वरच्या दिशेने जाणारे भुयार साधारण 100 ते 200 फूट उंच असावे. आणि तेवढ्या त्या दोघांनी उजव्या आणि डाव्या बाजूला खाली बसत कोणाला तरी मुजरा केला. कोणती तरी विशिष्ट व्यक्ती त्या ठिकाणी आली असावी हे आम्ही ओळखलं. ते दोघे लागलीच मान खाली घालून उभे राहिले. त्यांच्या हातामध्ये लांबलचक असलेल्या फावड्यासारखा लाकडाचा तो आकार त्यांनी लागलीच खाली टाकला व थोडी तिरकी मान वर करून ते गोलाकार बाहेरच्या वाटेमध्ये गोल कमानीकडे पाहू लागले. आम्हाला नीट दिसत नव्हतं, तरी पण थोडं धाडस करत आम्ही पुढे गेलो. नाकामध्ये बांगडी अडकवलेला व डोक्यावर केस नसलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत होता. तेजस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला असेल तेवढ्यात ते दोन्ही नग्न पुरुष उभा राहिले. त्यांनी जोरात वेगाने तेजसला बांधलेल्या दोरीला ओढण्यास सुरुवात केली. तसा तेजस वरच्या दिशेने जाऊ लागला आणि क्षणार्धात तेवढ्यात वर जात असलेल्या दोरीला जोराचा हिसका बसून वरून तेजसच्या पायाला बांधलेला दोर अचानक तुकडे होऊन खाली पडला. नुसता दोरच पडला. तेजस कुठे गेला हे मात्र कळलंच नाही. तेजस वरच्या बाजूने कशा पद्धतीने गायब झाला काही कळत नव्हतं. ते दोन्ही नग्नावस्थेतील पुरुष वरच्या कोनाड्यांमधून पाहणाऱ्या
ते विचित्र माणसाच्या दिशेने दोरावर चढून वर गेले. हा काय प्रकार असावा हे काही समजत नव्हतं. तेजस पण गायब झाला होता. आम्ही 5 जण उरलो होतो. येथून परत जाणे या पलीकडे दुसरा कोणताही उपाय नव्हता. आम्ही 5ही जणांनी ठरवलं की त्यावरच्या कोनाड्यांमध्ये जायचं आणि तिथून वाट शोधून नेमका काय प्रकार आहे तो पाहायचा. एका पाठोपाठ एक याप्रमाणे आम्ही 5ही जण त्या कमरे इतक्या उंचीच्या गोलाकार कोनाड्यापर्यंत पोहोचलो. तिथून एक वाट बाहेरच्या दिशेला जात होती. त्याच वाटेने आम्ही पुढे निघालो. त्याच वेळी जात असताना अर्ध्या वाटेपर्यंत गेल्यानंतर साधारण 50 ते 60 फूट अंतर पार केल्यानंतर समोरच्या खालच्या बाजूने उजेड दिसू लागला. अजून दिवस उजडायला 1.5 ते 2 तास अवकाश होता. मग हा उजेड कसला हा प्रश्न आम्हाला पडला. थोडे पुढे गेलो असता मला समजले की उंच झाडाच्या बुंद्याला पेटत्या मशाली बांधून ठेवलेल्या होत्या. उंच झाडे होती आणि त्याच्या पायथ्याला अनेक दोरखंड बांधले होते. त्या ठिकाणी त्या 2 नग्न माणसांनी ओढलेला हाडांचा ढिगारा त्या ठिकाणी साठवलेला होता. तो एका मोठ्या चौकोनी आकाराच्या विचित्र पद्धतीने आखलेल्या व मातीने 1 फूटभर उंचीचा बांध केलेल्या आयताकृती भागामध्ये पसरून ठेवलेला होता. बाजूच्या भागामध्ये तब्बल 40 ते 50 नग्नावस्थेतील लोक होती. समोर 3 व्यक्ती मात्र मागच्या बाजूला हात बांधलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती कापड पांघरलेलं होतं. हे तिघे कोण होते हे मात्र कळत नव्हतं. तो नाकामध्ये बांगडी आकाराची नथ घातलेला माणूस दगडाच्या आसनावर बसलेला होता. त्याने त्याच्या हातातील लाकडाने इशारा करत पर्वताच्या वरच्या भागाकडे काहीतरी हातवारे करत तो बडबडला. त्यानंतर त्यांनी मागे उभे असलेल्या लोकांना बाजूला सरकायला सांगितले व तेथून 4 ते 5 प्रेत समोर आली. अचानक मृत माणसाच्या पायाला ओढत त्या ठिकाणी आणल्यामुळे हे कोण होते हे समजत नव्हतं. परंतु तेथे नग्नावस्थेतील बायका त्या प्रेतांजवळ रडताना मात्र दिसत होत्या. हा अचानक झालेला सर्व विचित्र प्रकार पाहून आम्ही जरा गोंधळून गेलो. वरूनच आम्ही सर्व प्रकार पाहत होतो. खाली घसरत जाण्यासाठी साधारण 30 ते 35 फुटाची घसरगुंडीसारखी वाट होती. आता यात महत्वाची गोष्ट अशी होती की आमच्या बरोबरचे 3ही साथीदार म्हणजे विनीत, सतीश आणि तेजस यांची तर ही हाडे नव्हती ना. राजेश म्हणाला, एवढ्या कमी कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंगावरचे सर्व मांस व कातडे बाजूला सारून त्यांच्या हाडांचा भुगा समोर पडावा अशा शास्त्रानुसार कोणताच प्रकार मी कधी ऐकलेला नाही किंवा पाहिलेला नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विनीत आणि सतीशच्या हातातील ब्रेसलेट आणि अंगठी आम्हाला त्या हाडांच्या चुरामध्ये दिसली होती. जयेश पण तेच म्हणत होता. हे कसे शक्य आहे? मृत माणसाच्या शरीरावरील संपूर्ण मांस बाजूला जाऊन त्याच्या हाडाच्या सापळ्याचा चुरा वरच्या भागातून खाली पडत होता. हे आम्ही पाहिलेलं होतं. आणि त्या हाडांच्या चुरामध्ये आमच्यापासून गायब झालेले लोकांचे ब्रेसलेट, अंगठी असे साहित्य हाडांच्या सापळ्यामध्ये आम्हाला दिसत होते. थोडा वेळ गेला, साधारण 20 ते 25 मिनिट. तो नाकामध्ये नथ घातलेला जो मुख्य माणूस होता त्याने पुन्हा एकदा वर हात केला. समोर पडलेल्या प्रेतापैकी एका प्रेताला वेगळ्या पद्धतीचे कपडे चढवण्यात आले. कपडे घातल्यानंतर त्याच्या हातामध्ये ब्रासलेट, अंगठ्या या गोष्टी घालण्यात आल्या. गळ्यातील चेन पण घालण्यात आली. समोरच्या 3 व्यक्ती गुडघ्यावरती खाली बसलेल्या होत्या. ज्यांच्या तोंडावरती कापड बांधलेले होते त्यातील एका व्यक्तीला समोर नेण्यात आले. त्या हाडांच्या भुग्यामध्ये पसरलेल्या चौकोनी आकाराच्या चौकोनाच्या मध्यभागी त्याला बसवण्यात आले. तो मुख्य नाकामध्ये नथ असलेला माणूस तेथे आला. त्याने त्याच्या जवळच्या लाकडाने पाठीवरती लिखाण केले. त्या ठिकाणी वस्त्र घालण्यात आलेले होते. ते प्रेत ते व्यक्ती समोर आणून ठेवण्यात आले. काहीतरी विचित्र मंत्रपठण झाले. त्या पाठीमागे हात बांधलेल्या व्यक्तीला एका पात्रामध्ये
पिण्यासाठी काहीतरी देण्यात आले. समोरच्या प्रेतावर लाकडाने गोल गोल पद्धतीचे हातवारे करत त्या नथ धारण केलेल्या मुख्य व्यक्तीने लाकूड फिरवले. त्याच्या पायाला दोरी बांधली आणि उंच झाडाच्या बांधलेल्या 2 लाकडांमध्ये ते प्रेत ओढत डोंगराच्या वरच्या टोकाला असलेल्या 2 झाडांच्या दिशेने नेले. दिवस उजडण्यासाठी 1 तासाचा कालावधी बाकी होता. मशालीच्या प्रकारामध्ये ते प्रेत वरच्या दिशेने गेलेले दिसले. तेथे उंच भागांमध्ये त्या प्रेताला आपल्या जवळ ओढून घेण्यासाठी उभारलेली माणसं होती. त्यांनी मोठ्या लाकडी हातोड्याने एका लाकडाच्या वरती जोराचा घाव घातला. तोच कडकड लाकडी उसाचा चरखा ज्या पद्धतीने फिरावा असा आवाज येतो तसा आवाज मोठ्याने झाला आणि त्यांनी ते प्रेत त्या चरख्याच्या दिशेने आत टाकले. जो डोक्याला फडके बांधलेला माणूस होता त्याच्या डोक्यावरचे फडके काढण्यात आले. ते फडके काढलेले पाहताच आम्ही 5ही जण त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी पुढे जाण्यासाठी निघालो. परंतु त्या घसरगुंडीसारख्या वाटेवरून माझा तोल गेला व मी घसरत त्या विचित्र नग्न लोकांच्या समूहात मुख्य समोर जाऊन पडलो. तेव्हा तेथील सर्वांनी मला मारण्यास सुरुवात केली. हातातील जाड काठीच्या आकाराच्या लाकडाने मला यांनी मारण्यास सुरुवात केली. तो दगडी आसनावर बसलेला मुख्य व्यक्ती माझ्याजवळ आला. त्याने विचित्र भाषेमध्ये जोराने ओरडून 7 जणांना बोलावले आणि मी ज्या वाटेवरून घसरत असतो त्या दिशेने हातवारे करत त्यांना तिकडे पाठवले. माझ्यासोबतचे 4 जण त्याच ठिकाणी लपून बसलेले होते. मग काय, त्या 6-7 जणांनी वेगाने धावत जाऊन माझ्या 4ही सहकाऱ्यांना बंदिवान करून तेथे आणले आणि मागे हात बांधून आम्हालाही त्या ठिकाणी गुडघ्यावर उभे केले. आमच्या अंगावरील सर्व वस्त्र काढून घेण्यात आली. हातामधील अंगठ्या, ब्रासलेट, गळ्यातील चेन या सर्व गोष्टी त्या लोकांनी काढून घेतल्या. सर्वांच्या तोंडावरती कापड बांधण्यास सुरुवात केली. आता आम्ही ओरडणार. तोच बाजूचे 3ही लोक त्यांच्या तोंडावरचे कापड काढण्यात आलेले होते. त्यांना पात्रामधले पेय पिण्यासाठी देण्यात आले. पुन्हा त्यांच्याही तोंडावर कापड बांधण्यात आले. सर्वात शेवटी माझ्या तोंडावर कापड घातले. एक एक करत आमच्या अंगावरती कसले तरी मातीचा भपकारा पडत होता. विचित्र आवाजातील मंत्र येत होते. आम्हाला वाटत होतं बहुधा आमचा बळी दिला जाणार. मागे हात बांधलेले होते व कशाच्या वरून एक एक करत आम्हाला तेथून थोड्या अंतरावरती चालत नेण्यात आले. पायाला बरीच हाडे लागत होती. बहुधा आम्हाला त्या आयताकृती हाडांच्या साचलेल्या चौकोनामध्ये आणलेले असावे. जे अगोदर दृश्य पाहिले होते अगदी तसेच आमच्या सोबतही घडत होते. आमच्या समोरही एक एक प्रेत आणून ठेवले असावे असा कयास होता. थोड्या वेळाने तो मुख्य व्यक्ती समोर आला. थोड्या वेळाने तो मुख्य व्यक्ती काहीतरी विचित्र आवाजात बडबडला आणि त्याने पाठीवरती काठीने काहीतरी लिहिले. समोर पात्रामध्ये काहीतरी पिण्यास आणून ठेवलेले होते. तेवढ्यात मागच्या बाजूने एका व्यक्तीचा ओरडलेला आवाज आला. तो आवाज आमच्यापैकी एका साथीदाराचाच होता.